पंढरपूर पंढरपूरमधील माळशिरस जवळ झालेल्या घटनेची खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची परिस्थिती पाहिली आणि अंगाला काटा आला. पंढरपूर मधले बावचे कुटुंब की जे त्याच्यातल्या 8 व्यक्तींना जलसमाधी मिळाली आणि ती जलसमाधी कशामुळे मिळाली तर या प्रशासनाच्या परिस्थित्या फक्त झाकण्यासाठी ठेवलेल्या वृत्तीमुळे. ज्या पद्धतीनं हायवे लगतच्या किंवा राज्य रस्त्यालगतच्या विहिरी, तलाव किंवा अजून ज्या पद्धतीच्या दुर्दैवी घटना घडवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी त्याच्यावर फक्त जशीच्या तशी परिस्थिती ठेवून सर्वसामान्य माणसाला मरण्याच्या दारात सोडून दिलं जातं, तेव्हाच अशा पद्धतीच्या घटना घडतात. जेव्हा त्या तांदळवाडीच्या जवळ त्या विहिरीमध्ये ते पिकअप पडलं आणि सगळ्यांच्या संवेदना म्हणून डोळ्यातून अश्रूची धार सुरू झाली. अवघ्या 6 महिन्याचं लेकरू पाण्यावर तरंगत असताना त्या मुजावरनं त्या विहिरीत उडी मारली, त्या मुलाचा प्राण वाचवला. पण असे मुजावर किती भेटणार आहेत आणि कुठं पोहोचणार आहे? कारण की ज्या पद्धतीने आम्ही विकासाच्या नाळी म्हणून, रक्तवाहिन्या म्हणून या रस्त्यांना पाहतो, परंतु या रक्तवाहिन्या ज्या पद्धतीने उघड्या आणि नागड्या सोडल्यात ना रस्त्यावर, ज्या पद्धतीने याची कसल्याही पद्धतीची तसदी न घेता आजूबाजूला अपघाताच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यावर फक्त माती टाकून आम्ही आमची कर्तव्याची जी पावत्या मिळवतोय ना, त्या कर्तव्यामुळे एक कुटुंब आज आयुष्यातून उठलंय. 8 जणाला जलसमाध्या मिळाल्यात आणि जे 6 जण वाचलेत ना, त्यांनी आयुष्यभर काय म्हणून जगावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न मांडणारी ही व्यवस्था. आणि या व्यवस्था शेवटी एवढ्या निर्ढावल्या कशामुळं, याच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण ज्या पद्धतीनं या लोकशाहीच्या जीवनात जगतोय आणि ज्या पद्धतीने आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नावाचा एक भूत आमच्या बोकांडीवर येऊन बसलाय, या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीनं विकासाचा आलेख चढायला लागलाय ना, तशाच पद्धतीने या लोकांचं प्राण घेण्याची ही पद्धत या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटनं मोठ्या प्रमाणात सुरू केली. कारण की वास्तविक स्वरूपात जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचं असतं, भौतिक विकास करायचा असतो, ज्या पद्धतीच्या परिस्थित्या विकासाला जोडण्यासाठी निर्माण करायच्या असतात, ते निर्माण करताना ह्याचा परिणाम मानवी जीवनावर किती होतो आणि या मानवी जीवनाचा आघात जर या परिस्थितीने केला तर याला जबाबदार कोण आहे, याच्या कसल्याच चाकोऱ्या आजही प्रशासन व्यवस्थेने किंवा शासन व्यवस्थेने ओढून ठेवलेल्या नाहीयेत. आज ज्या पद्धतीने म्हणलं जातं ना की दर दिवशी 60 ते 70 किलोमीटरचा रस्त्याचा विकास आम्ही करतोय, 60 ते 70 किलोमीटर रस्ता दररोज निर्माण होतोय, परंतु हे 60 ते 70 किलोमीटर रोज निर्माण होणाऱ्या रस्त्याला कशा पद्धतीनं या रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी किंवा रस्त्याच्या आजूबाजूला ज्या अपघातग्रस्त ज्या ठिकाणं आहेत त्यांची सुरक्षेसाठी आम्ही काय भूमिका वर्तवतोय ना, याबद्दलचं कसलंही अभिलेख ही शासन मांडू शकलेलं नाही. या सगळ्या गोष्टीची कथा उडी केली ते तांदळवाडी या घटनेने. माळशिरस तालुक्यातल्या त्या बावणे कुटुंबियांना ज्या पद्धतीची परिस्थिती भोगावी लागली, त्या परिस्थितीनं अक्षरशः मानवी संवेदनेचा हुंकारा पडला होता त्या घटनेनंतर. आणि ज्या पद्धतीने तिथली लोक तिथल्या PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागावर जशा पद्धतीचे दोषारोप करत होती ना, त्याला पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की किती निर्ढावली आमची परिस्थिती. 100 निवेदनं देऊन, 100 विनंत्या करून, 100 अर्ज करून सुद्धा या लोकांना या सगळ्या या गोष्टीला कठडे टाकता आलेले नाहीयेत किंवा ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस उपाय योजना करता आलेल्या नाहीयेत. फक्त मानवी जीवन आपल्या पद्धतीने कसे खिसे गरम करता येतील, ह्याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला काट मिळून आपल्या जबाबदारी झटकता येईल, यावरच टपलेली ही प्रशासकीय व्यवस्था. वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीच्या त्या घटनेची चित्रीकरण आमच्या डोळ्यासमोर येते, मी ते ठेवलंय तुमच्यासाठी.
जर हे बघितल्यानंतर ज्या पद्धतीचा मानवी संवेदनेचा हुंकारा सुटतो ना, आणि ज्या पद्धतीने मानवी संवेदना खऱ्याच अर्थानं या परिस्थितीतल्या आहेत का, आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाला उघड्यावर सोडून ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने लावला जातोय, हीच परिस्थिती मांडणाऱ्या या घटना आहेत. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जरी आमच्या समोर मांडलेल्या असतील, आम्ही कितीही बोंबललं तरी आज हजारो विहिरी अशा प्रत्येक ठिकाणी रस्त्यालगत जशाला तशा पडू नयेत. कोणत्याही रस्त्याला जा, तुम्हाला असे अपघाती स्थळ 10-5 बघायला तरी मिळतील. फक्त तुम्हाला जर वाचायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही सावधानता पाळा, अशी गाईडलाईन दिली जाते. आणि वास्तविक स्वरूपात अशा गाईडलाईनच्या जीवावर जर आमची जीवनशैली जगायची असेल, अशा पद्धतीचा आमचा जीवन मार्ग काढायचा असेल, तर कशाला पाहिजे ती यंत्रणा? कशाला द्यायचे त्यांना एवढा गडेलट्ट पगार? आणि काय गरज आहे या सगळ्या व्यवस्थेमध्ये यांना पोचायची? खऱ्या अर्थानं नाही त्या ठिकाणी लात मारून हाकलून दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींना. जीवावर उठली ती साली. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं जीवावर उठलेल्या लोकांना कशा अर्थानं कोणत्या परिस्थितीने यांना सांभाळायचं? फक्त बुजगावणे समाजात लावलेले बुजगावणे. ज्या पद्धतीनं पाखरं या त्या धान्यावर तुटून पडू नये म्हणून लावलेली ही बुजगावणी आहेत. त्या बुजगावण्याच्या भीतीनं पाखरं तरी येणार नाहीत, म्हणजे माणसं तरी नीट चालतील. पण या बुजगावण्याचा खऱ्या अर्थानं समाजात काही उपयोग नाही. अशीच परिस्थिती करून ठेवली या प्रशासन व्यवस्थेची. वास्तविक स्वरूपात आज त्या पद्धतीने त्या विहिरीला जर खऱ्या अर्थाने कठडा बांधला असता किंवा त्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा व्यवस्था निर्माण करता आली असती, तर आज भाऊची कुटुंबियाला जनसमाध्या मिळाल्या नसते. आणि असे कितीतरी कुटुंब अशा अपघातात जातात, फक्त दखल घेतली जात नाही किंवा त्यावर अशा पद्धतीचा प्रकाश पडत नाही. पण वास्तविक स्वरूपात प्रकाश पडल्यानंतर तरी काय आहे याचं? कसले विधानं नाहीत किंवा कसल्या ठोस कारवाया करण्याची भूमिका सुद्धा मिळालेली नाही. फक्त दिवस घटना बघितली जाते, परिस्थिती बघितली जाते आणि काही मिनिटात तिला डिलीट सुद्धा केलं जातं. अशी परिस्थिती झालेली आहे आमच्या सगळ्यांची. आणि या परिस्थितीत जगणारे आम्ही फक्त आम्हाला क्षणिक या गोष्टीचं दुःख किंवा परिस्थिती सावरण्यासाठी आमच्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्यानंतर त्या घटनेचं काय झालं आणि काय परिस्थिती याच्यावरही कधी आम्ही विचार करत नाही. पण दुर्दैव मात्र त्याच परिस्थितीने ग्रसित होऊन कितीतरी लोक या संदर्भातून बळी जातात, त्याचंही दुःख कधी पाळलं जात नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं अशा ज्या असुरक्षित विहिरी आहेत, अशा असुरक्षित रस्त्यालगत असणाऱ्या परिस्थिती आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं या ज्या कोणी या रस्त्याचे मायबाप असतील की ज्यांना याची जबाबदारी दिलेली असेल, त्यांनी तरी आता तरी जागावं आणि या सगळ्या परिस्थितीला कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल किंवा या अपघातांना कशा पद्धतीने टाळता येईल यासाठी आपल्या डोक्यातला जो असलेला जो बटाटा आहे ना, तो वापरावा आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांचे हित आणि जीवन सुखरूप राहावं याच्यासाठी प्रयत्न करावे. आणि निश्चित स्वरूपात जर असे प्रयत्न जर झाले किंवा असे प्रयत्न जर होत नसतील तुमच्या भागात, तर यासाठी काय करावं हेच तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.